तर पहिल्यांदाच मला असं वाटतं की कोणीतरी रडलंय हे ऐकून समाधान वाटतंय. अशी ही पहिली वेळ असेल. मध्येच हसतीये, मध्येच रडतीये, मध्येच अशी रागावतीये, श्याम अशी एकदम भ्रमिष्ट होतीये तेव्हा, आणि मग ती जाते तेव्हा खूप मला भावूक व्हायला झालं होतं. पण मग गौरीताईला भेटलो कारण तिला स्वतःला रडायला येत होतं, आणि नंतर मग मी कोपऱ्यात जाऊन झाडापाशी एकदम असं ढसाढसा रडलो होतो खूप. खरं तर माझाच जातानाच्या सीनला मला रडायला आलं याचं कारण जेव्हा मला शर्व दिसला, म्हणजे श्याम दिसला तो सीन करताना, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आई जाते म्हणजे काय तर ह्याच्यापासून दूर होतीये. नव्याने प्रदर्शित झालेल्या श्यामच्या आई या चित्रपटातील प्रमुख पात्र असलेल्या गौरी देशपांडे, ज्या की श्यामच्या आईची त्यांनी भूमिका केली, तर श्याम म्हणजे शर्व गाडगीळ हे दोन्ही मायलेक या पडद्यावरील माझ्यासोबत आहेत कलाकार. काय तुम्ही तर अक्षरशः रडवलं प्रेक्षकांना. भाऊक होतात लोक, त्यांचा अनुभव तसा आहे हे सांगतात. म्हणजे आपल्या आतली संवेदनशीलता जागी असल्याचं ते मोठं लक्षण आहे. तर पहिल्यांदाच मला असं वाटतं की कोणीतरी रडलंय हे ऐकून समाधान वाटतंय. अशी ही पहिली वेळ असेल. गौरी देशपांडे पडद्यावर फार मॅच्युअर आणि श्यामच्या आई इतकी भन्नाट भूमिका केली ना, तो कुणीही बघेल तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील. तुमच्या दोघांचं म्हणजे प्रत्यक्षात हे शूटिंग दरम्यान कसं नातं होतं नेमकं? आमचं नातं शूटिंगच्या आधीच बऱ्यापैकी डेव्हलप झालं होतं, कारण शूटिंगच्या 1.5-2 महिने स्क्रिप्ट हातात पडल्यावरती आम्ही गौरीताईच्या घरी प्रॅक्टिस करायचो. तर त्यात प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करणे, इम्प्रोव्हायझेशन्स करणे, कधी कधी रोल स्विच करून बघणे, असे वेगवेगळे प्रयोग आम्ही करून बघितले. आणि त्यातूनच ताई मैत्रीण, म्हणजे ती ताई पण आहे आणि मैत्रीण पण आहे, असं नातं डेव्हलप झालं होतं. आणि शूटिंग दरम्यान ते अजून वाढवत गेलं. शर्व, असला कुठला असा प्रसंग होता की त्या प्रसंगात तू खरंच भावूक झाला होतास? 2 प्रसंग होते असे. एक प्रसंग म्हणजे आई जाते तेव्हा, आणि तेव्हा मी म्हणजे तिचं जेव्हा ती अशी म्हणजे प्रॉपर वेडी होते आणि मग मध्येच हसतीये, मध्येच रडतीये, मध्येच अशी रागावतीये, श्याम अशी एकदम भ्रमिष्ट होतीये तेव्हा, आणि मग ती जाते तेव्हा खूप मला भावूक व्हायला झालं होतं. आणि तेव्हा मी रडलो नाही, पण मग गौरीताईला भेटलो कारण तिला स्वतःला रडायला येत होतं, आणि नंतर मग मी कोपऱ्यात जाऊन झाडापाशी एकदम असं ढसाढसा रडलो होतो खूप, आणि तेव्हा कोणीच पाहिलं नव्हतं ते. आणि दुसरा म्हणजे आमचाच दोघांचा सीन की ज्याला ती मला औंधला पाठवते की आता तू अभ्यास करायला जा म्हणून. तर तेव्हा तो सीन चालू असताना श्याम तर रडतोच, पण श्याम रडायसाठी आधी शर्वच रडला होता भाऊकून. म्हणूनच ना झालं बोलून माझं. किती आव्हानात्मक होतं हे श्यामच्या आईचं हे मोठी भूमिका पार पाडणं? आव्हान होतं असं आत्ता वाटतंय, पण तेव्हा करताना सुनील सरांच्या अतिशय सुंदर संहितेमुळे आणि सुजय सरांच्या फारच कम्फर्टेबली दिग्दर्शित करण्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलं हे करणं. मी प्रामाणिकपणे सांगायचं तर. शिवाय तालमींसाठी आम्हाला पुरेसा वेळ दिला गेला होता. ती भाषा, त्या प्रकारची देहबोली आणि त्या काळातला वावर वाटावा याच्यासाठी थोडे आम्ही प्रयत्न केले, त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं. पण आपण काय केलं आहे याची जाणीव आत्ता होते आहे की जे होतं ते खूप अवघड होतं, पण आम्हाला मात्र फार सगळ्यांनी सांभाळत आणि इझिली करून घेतलं आमच्याकडून असं म्हणेन. श्यामच्या आई होणं हे काही सोपी गोष्ट नव्हती, पण तुम्ही ती लीलया पार केलेली आहे. जी भाषा वापरली ती अतिशय शुद्ध आणि कोकणी भाषा त्यामध्ये पाहायला मिळते. कशी तयारी केली होती एकंदरीत? आम्ही संहिता बऱ्याच वेळा वाचत होतो आम्ही दोघंजणं, आणि त्या संवादांची बऱ्याचदा प्रॅक्टिस करत होतो. ते जिभेला तसं वळण लागावं ह्याच्यासाठी प्रयत्न करत होतो, कारण की ती भाषा त्या काळातली असली तरी ती आमची रोजचीच आहे अशी वाटली पाहिजे, असा कटाक्ष होता त्याच्याकडे. आणि प्रॅक्टिसच जास्त केली, रिहर्सल खूप केली, खूप वेळा ते वाचलं, तर त्याच्यामुळे होपफुली. शूटिंग दरम्यान असा कुठला सीन की त्यात खरंच हृदयाला स्पर्श झाला आणि रडू कोसळला असं? खरं तर त्याने सांगितले ते 2 सीन होतेच ज्यात मी स्वतः होते. खरं तर माझाच
जातानाच्या सीनला मला रडायला आलं याचं कारण जेव्हा मला शर्व दिसला म्हणजे श्याम दिसला तो सीन करताना, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आई जाते म्हणजे काय तर ह्याच्यापासून दूर होती आहे. मग त्या विचाराने मला गौरी म्हणून खूप रडायला आलं. आणि त्याला औंधला पाठवताना म्हणजे तो जे म्हणाला ते सीन तर होतेच, पण एक सीन ज्यात मी नव्हते, ज्यात भाऊराव म्हणतात श्यामला की माझ्याच्याने हे होत नाही आहे आता आणि मला आत्महत्या करावीशी वाटते. एका बापाने असं कोसळणं त्याच्या मुलासमोर हे फार हृदयस्पर्शी होतं. फार गौरी देशपांडेच्या आईला याबद्दल काय वाटलं आणि काय कॉम्प्लिमेंट्स दिली चित्रपट? ती पण खूप हळवी झाली होती आणि तिला सगळ्यांचीच कामं प्रचंड आवडली. आणि मला कोणाची तरी आई म्हणून बघणं तिच्यासाठी फार वेगळा अनुभव होता. म्हणजे काय म्हणूयात, तीच तर अभिनेत्री असण्याची गंमत वाटते मला की आपण वेगवेगळी आयुष्य एक्सप्लोर करू शकतो एकाच आयुष्यात. आणि ते तसं कुठेतरी आईला वाटल्यासारखं झालं, कारण बाबाही म्हणाले की माझ्या मुलीचा चित्रपट पाहतोय असं मला कुठेही वाटलं नाही, ती व्यक्तिरेखाच पाहतो आहे असं वाटलं. आणि मला वाटलं ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. श्यामची आई हे तुम्ही पात्र साकारलं, मात्र या पात्रातून तुम्हाला असं का वाटतं आई होणं फार अवघड असतं असं वाटतं का? नाही, हां, अवघड नाही, हे फार नैसर्गिक होतं. हवंच आहे. म्हणजे काही गोष्टी अर्थात सोप्या नाही आहेत, आईसाठी गोष्टी अवघड आहेत, पण ते फार हवंसं असं असणार आहे. म्हणजे वर्थ इट असं वाटतं. जेव्हा तुमचा चित्रपट पाहून प्रेक्षक, आता आम्ही तिथे होतो, अक्षरशः डोळ्यात अश्रू होते त्यांच्या, काय भावना होत्या तुमच्यामध्ये? मी म्हणलं ना, कसं असं म्हणू की दुसरं कोणीतरी रडल्यावर मला छान वाटलं, पण असं वाटण्याची ही पहिली वेळ की आपण जे काही केलं ते त्यांच्यापर्यंत इतकं स्ट्रॉंगली पोचलो की त्यांना मोकळं व्हावंसं वाटलं रडून. आणि ते वाईट रडणं नव्हतं असं म्हणेन मी, कुठेतरी खूप दिवसांचं साचलेलं असतं, त्या निमित्ताने, चित्रपटाच्या निमित्ताने ते मोकळे होऊ शकले, हे मला छान वाटलं. शर्व, तू प्रत्यक्षात आयुष्यात काय करतो, कितवीला जातो, काय शिक्षण घेतो? मी पुण्याचाच आहे, धायरीत राहतो. अक्षरनंदन नावाची शाळा जी आहे त्याच्यात मी 9वीत आत्ता शिकतोय आणि सध्या शाळा सुरू आहे माझं. कुठला सीन जास्त एन्जॉय केला? विहिरीत उडी मारण्याचा एकदम. गौरीताईने फार त्रास दिला असं वाटतं? नाही अजिबात नाही, मीच तिला त्रास दिला. काडीने फार मारते तेव्हा? नाही खोटी आहे काडी. नक्कीच तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हो.